नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, आपल्या घरात रोज जेवणाच्या वेळी एक साधा संवाद आपल्याला नेहमीच ऐकू येतो। मुलं आईंना म्हणतात की आई माझ्या जेवणामध्ये तेल तुपाचं प्रमाण कमी ठेव, हां, जास्त देऊ नको, मला फॅट नाही वाढवायचं। हल्ली लहान मुलंसुद्धा ऑइली फॅटी असं म्हणत जेवणामधील तेल तुपाचं प्रमाण कमी करावा असा सल्ला देत असतात आणि पालकवर्गसुद्धा हा सल्ला ऐकून संपूर्ण परिवाराच्या आहारातला तेल तुपाचं प्रमाण कमी करत चालले आहेत। गेल्या काही वर्षांमध्ये अनेक हेल्दी ट्रेंड्स आले आणि गेले। या हेल्दी ट्रेंड्समुळे तेल तूप लोणी याचं प्रमाण किती असावं, तसंच ते आपल्या शरीरासाठी हेल्दी आहे की नाही आणि त्याचसोबत याचं आपण सेवन करावं की नाही याबद्दल एक संभ्रम निर्माण करून गेलेला आहे। पण प्रेक्षको, हजारो वर्षांपासून आयुर्वेदाने या सर्व पदार्थांवरती रिसर्च करून संशोधन करून हे पदार्थांचं रसवीर्य विपाक काय आहे, त्याचे औषधी गुणधर्म काय आहे, तसेच त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर कसा करावा याबद्दल सविस्तर वर्णन केलेलं आहे आणि हेच आजच्या काळात आपण जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय आहे। ते विषय आहे समज गैरसमज, तेल तूप लोणी आणि आयुर्वेद। विषय आहे समज गैरसमज, तेल तूप लोणी आणि आयुर्वेद। आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आयुर्वेदाचार्य आयुर्विद्या पारंगत राजवैद्य समीर गोविंद जमदग्नी सर। नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्कार। महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं, तरीही नव्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो। सर हे गेल्या 40 वर्षापासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत। श्री विश्ववती आयुर्वेदिक रुग्णालय कोल्हापूर तसेच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सर प्रमुख चिकित्सक म्हणून काम करतात। भारत सरकारने सरांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्काराद्वारे सन्मानित केले असून नुकतेच सरांना भारत सरकारद्वारे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे। कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेसेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स या व इतर आजारांवर उपचारांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे। माननीय राष्ट्रपती व इतर अनेक मान्यवर जसे मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींचे मानद चिकित्सक म्हणून सरांची ख्याती आहे। सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते। वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण विनामूल्य दिले जाते। सरांची ओळख ही आपल्याला झालीच आहे। चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। सर पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। सर आजचा आपला चर्चेचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि खूप कॉमन असा हा विषय असा एक टॉपिक आहे की ज्याच्यावरती भरपूर लोक विचार करत असतात की हे कसं आपण आहाराचं अन्नपदार्थाचं सेवन करावं। तर आयुर्वेदामध्ये खाद्यपदार्थांचं वर्णन हे कुठे आलेलं आहे आणि कसं आलं आहे याबद्दल जरा सांगा। हां, कसं होतं बऱ्याच वेळा आपण अन्नपदार्थांच्या विषयी ज्यावेळेला टीव्हीवरती किंवा सोशल मीडियावरती बघायला सुरुवात करतो ना, त्यावेळेला कन्फ्युजन्स खूप होतात लोकांचे। एक म्हणतोय नट्स खा, दुसरा म्हणतोय नको, एक म्हणतो फळं खा, दुसरा म्हणतो फळं नको, कोण म्हणतोय दूध प्या, दुसरं म्हणतं नको। आणि मग गोंधळ असा होतो की लोकांना समजत नाही की ऐकायचं कोणाचं आणि अहो रूपम अहो ध्वनी असं करून चालत नाही। मोठा माणूस सांगतोय म्हणजे चुकीचं सांगेलच, सांगणार नाही असं काही नाही। त्यामुळे तुम्ही आयुर्वेदाचा विचाराने आयुर्वेदाची कास धरायला पाहिजे आणि आयुर्वेदाचं जे म्हणणं आहे ते तुम्ही जाणून घेणं खूप गरजेचं आहे। म्हणजे असं की आपल्या शरीरामध्ये चिकटपणा असलेल्या काही गोष्टी आहेत, वृक्ष असलेल्या काही गोष्टी आहेत, जड काही गोष्टी आहेत, काही लघु गोष्टी आहेत, काही चिकट गुळगुळीत अशा गोष्टी आहेत। हे सगळे जे प्रकार आहेत ना याला म्हणतात गुरुवादी गुण, शारीर गुण। आणि आपण एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तो पोटात गेल्यानंतर हे शरीरातले गुण कोण कमी करताना वाढवतोय याच्यानुसार आपलं आरोग्य टिकणं आणि न टिकणं किंवा आरोग्य बिघडून आजार होणं हे सगळं होत असतं। याला आयुर्वेद महत्त्व देतो। बाहेर केळ आहे, बाहेर उसाचा रस आहे, बाहेर साखर आहे, बाहेर गूळ आहे,
बाहेर गहू आहे, सगळ्यामध्ये मधुर रस जो आहे तो समान आहे. मधुरत्व ही जाती समान आहे, पण शरीरात गेल्यानंतर त्याचा परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे असं की तुम्ही दूध प्यालं तर तुमच्या शरीरातलं शुक्र वाढणार आहे, तुमच्या शरीरात पित्त असेल तर ते शमलं जाणार आहे. या गोष्टीचा विचार आधुनिक शास्त्र जे आहे ना ते करत नाही. कार्बोहायड्रेट्स, कॅलरीज, मिनरल्स किंवा व्हिटॅमिन्स वगैरे अशा पद्धतीने त्याचा विचार असतो. तो चुकीचा असं नाही आहे, पण तो अपूर्ण आहे हे कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आयुर्वेदाचा पंचमहाभूताचा सिद्धांत खूप महत्त्वाचा आहे. पंचमहाभूतातूनच आपले दोष तयार झालेले आहे शरीरातले, वात, पित्त, कफ. पंचमहाभूतातून अन्न तयार झालेलं आहे. आपल्याला जे आजार होतात ते असात्म्य इंद्रियाचा संयोग म्हणजे चुकीच्या पद्धतीने इंद्रियांचा संयोग विषयांशी होणं या पद्धतीने होत असतो. प्रज्ञाप्राज म्हणजे तुम्हाला माहीत असतं की ही गोष्ट करून चुकीची आहे, तरीसुद्धा तुमची बुद्धी जी असते ती त्यावेळेला ऐकत नाही आणि मन ऐकत नाही, रादर बुद्धीचं, आणि त्यामुळे तुमचे प्रज्ञेचे अपराध जे आहेत ते घडायला सुरुवात होत असते. आणि काल तुम्ही म्हातारे झाले की वाताचे आजार तुम्हाला होणार आहेत, वसंत ऋतू आला की तुम्हाला कफाचे आजार होणार आहेत. तर काल हा निष्पत्तिक आहे, त्याला आपण बऱ्यापैकी कॉम्पेन्सेट करू शकतो, पण फारसं करू शकतो असं नाही आहे. आणि म्हणून आहाराचे नियम आयुर्वेदात आलेले आहेत, ब्रह्मचर्याचे नियम आले आहेत, निद्रेचे नियम आलेले आहेत, ऋतुचर्या, दिनचर्या, रात्रीचर्या, ऋतूची जशी चर्या आहे तसं रजस्वला परिचर्या वगैरे अशा पर्यायचर्या तेवढ्यासाठी आलेल्या आहेत. तर आयुर्वेदाचा रसविभाग सिद्धांत ह्याच्यासाठी महत्त्वाचा आहे. तोंडामध्ये औषध टाकलं की जी औषधाची किंवा अन्नाची चव समजते त्याला रस असं म्हटलं जातं. 6 रस आहेत, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. पोटात गेल्यानंतर जठराग्नीची त्या अन्नावरची प्रक्रिया झाली की एक वेगळा रस तयार होतो, त्याला विपाक म्हणतात. त्याची काही कामं असतात. आणि नंतर वीर्य म्हणजे त्याचा शरीरावरती येणारा परिणाम जो आहे तो थंड किंवा गरम असा येतो. हा रसविपाक सिद्धांत महत्त्वाचा आहे. हे अन्नाचं जर लक्षात घेतलं ना तर तुम्हाला कन्फ्युजन होण्याची काही गरजच नाही आहे. आजपासून तुम्ही कोणताही सोशल मीडियावरचा कार्यक्रम ऐकला आहाराच्या विषयाचा तर त्याचं आयुर्वेदिक लॉजिक काय आहे जवळच्या वैद्यांकडनं समजून घ्या. आणि भारतवर्षामध्ये आता लोक भरपूर वैद्य प्रत्येक प्रांतामध्ये आहेत, त्याची तुम्ही कास धरा आणि त्यांच्याकडनं तुमच्या प्रकृतीनुसारचा आहार जो आहे ना तो ठरवून घ्या. म्हणजे हा आत्ताचा सांगितलेला पूर्वपिटिकेचा भाग जो आहे ना तो महत्त्वाचा कव्हर होईल. आता नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि तेलकट तुपकट पदार्थ तुम्ही भरपूर खाल्लेले असणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो की आता ह्याच्यातनं तुम्हाला जी मळमळ होती आहे किंवा आता फराळाचा कंटाळा आहे असं जे होतं ना तर प्रेशर ऑन लिव्हर असल्याकारणे तुम्हाला हे होतं आहे. तर तुम्ही ताक प्यायला सुरुवात करा काही दिवस सकाळी संध्याकाळी. आणि ताक जे आहे जेवढं दही आहे तेवढंच त्याच्यात उकळून गार केलेलं पाणी घालायचं आणि रवीने घुसळायचं, नुसतं चमच्याने ढवळायचं नाही आणि ते ताक प्या. तर तुम्हाला हे त्रास होणार नाही. ताकाचे गुणधर्म असे सांगितलेले आहेत की तक्रम लघु कषायामलम दीपनम कफ आतजित. आणि पुढं काय म्हटलं आहे, प्लीह गुल्म घृत व्यापद, जे तुपातून तेलातून किंवा मज्जा किंवा वसा पोटात गेल्यानंतर उत्पन्न होणारे आजार जे आहेत ते त्यांनी जातात. प्लीह गुल्म घृत व्यापद गर पांडवा मयांजे आहेत. तर तुम्ही ताक जर घ्यायला लागलात ज्याच्यामध्ये लोणी नाही असं तर तुमचा आंबट ओषटपणा जो आहे तोंडातला किंवा पोटातला तो निघून जाईल. किंवा मुगाच्या डाळीचं कढण तुम्ही घ्या सकाळी संध्याकाळी आणि दुपारी थोडंसं जेवण तुम्ही सुरू करा. 2-3 दिवसात तुमची पोटाची भट्टी पुन्हा नॉर्मल येईल. घृततैल, वसा, मज्जा असे 4 प्रकार जे त्याला महास्नेह असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. तिळाचं तेल हे बळ वाढवण्यासाठी खूप जबरदस्त उपयोगी पडतं आणि एरंडेल तेल जे आहे ते कोठा साफ करण्यासाठी उपयोगी पडतं. 1 दिवसाच्या बाळापासून 100 वर्षापर्यंतच्या माणसापर्यंत कुणालाही आपण एरंडेल तेल देऊ शकतो. यांनी पाण्याचे जुलाब कधी होत नाही, त्यामुळे डिहायड्रेट होत नाही माणूस, मळाचे जुलाब होतात. तर ही 2 ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. वसा आणि मज्जा म्हणजे मांसाचा जो स्नेह असतो तो, आणि मज्जा म्हणजे ब्रेनचं जे टिश्यू आहे हा सुद्धा स्निग्धपणाची ही परमावधी आहे. आत्ता आपल्याला विचार करायचा तो तेलाचा आणि तुपाचा. पैकी तेल जे आहे ते वनस्पतीच्या वेगवेगळ्या बियांचं जरी असलं तरी तिलात भवती तत्तैलम, तिळापासून जे निघतं ते तेल असंच म्हटलं जायला पाहिजे. आपण रॉकेलला सुद्धा तेल म्हणतो, खरं वस्तूचा काय आहे तिळापासून निघतं त्यालाच तेल म्हटलं जायला पाहिजे. मग तो पांढरा तीळ असू दे किंवा काळा तीळ असू दे, तुम्हाला तो त्या पद्धतीने त्याचं तेल काढून वापरता येणं हे शक्य आहे. एरंडेल तेल आहे, बिया वेगवेगळ्या ज्या आहेत, ज्योतिषमितीच्या बिया आहेत, मालकांगोणीच्या ज्याला बिया म्हणतो ते, लिंबोणीच्या बिया आहेत, या सगळ्यातून तुम्हाला तेल मिळत असतं. तर तैलयोनी ही भरपूर मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे, त्या पद्धतीने तुम्ही ती तैलं काढू शकता. तुपाचं कसं आहे, तेल हा प्राणी पदार्थ नाही आहे, वनस्पती जे आहे, त्यामुळे तो ॲसिमलाइज व्हायला आपण प्राणी असल्याकारणे थोडा वेळ लागतो आणि त्याचे वेगवेगळे त्रास होऊ शकतात. पण तूप हे कसं आहे जवळचं आहे आपल्याला आणि आपण प्राणी असल्याकारणे आपल्याला ते व्यवस्थितरित्या आपल्याला पचू शकतं. सगळ्या गोष्टी मात्रेत करायला पाहिजेत, मापात करायला पाहिजे. जास्ती केलं की त्याचा त्रास होणार आहे, उघड आहे. आणि मात्राशिती अध्याय असंच अध्यायाचं नाव चरक संहितेमध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टीच्या संदर्भात दिलेलं आहे. त्यामुळे म्हणून खायचं, दुसरा बिल भरतोय म्हणून खायचं, कंपनीमध्ये मोफत आणि कमी पैशात मिळतं म्हणून खायचं, ह्या गोष्टी लोकांनी टाळायला पाहिजे. तिथं तुम्ही खूप खाल. अन्न या शब्दाची व्याख्याच अशी आहे की जे आपण खातो आणि जे आपल्याला खातं. आणि भरपूर खाऊन तुम्ही तरुण वयामध्ये आजाराची बीजं तुमच्या शरीरात जर ठेवली
तर 50ला तुम्ही मोठ्या दराने आजारी पडता आणि डॉक्टरांची बिलं एवढी भरता की पहिले जे फुकटचं किंवा कमी खाल्लं त्याचे सगळे पैसे तुम्हाला वैद्याला द्यायला लागतात, डॉक्टरला द्यायला लागतात. तर नेहमी थोडीशी भूक पोटात ठेवूनच आपल्याला खाल्लं जायला पाहिजे. हा एकंदरीत भाग पूर्वीचा मी एवढ्यासाठी सांगितला की आपला टेक कसा असायला पाहिजे तेला तुपाच्या बाबतीत हे समजणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही तेला तुपाचं किंवा लोण्याचं जर प्रकरण बघितलं ना तर ह्याच्यामध्ये याचं संघटन काय आहे हे बघणं खूप गरजेचं असतं. तर ह्याच्यामध्ये तेलामध्ये असू दे, तुपामध्ये असू दे, लोण्यामध्ये असू दे, फॅट जे आहेत ते भरपूर असतात, फॅटी ॲसिड्स भरपूर असतात. ह्याच्यावरून आर्द्रता जी आहे पाणी तेही त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती असतं. व्हिटॅमिन्स वेगवेगळी जी असतात ना ती त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळतात. तुपामध्ये साधारण ए, डी, के आणि ई हे व्हिटॅमिन जे आहेत ना ती जास्ती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आढळतात. आणि तेलामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये ई, के आणि B6 जे आहे ना ते मोठ्या प्रमाणावरती आढळतं असं आधुनिक शास्त्राचं म्हणणं आहे. लोणी जे आहे त्याच्यामध्ये तर 85% फॅटच असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा ए, डी, के, ई ही व्हिटॅमिन जी असतात ती असतात असं आधुनिक शास्त्राचं म्हणणं आहे. प्रोटीन्स आणि याचं प्रमाण मिनरल्स वगैरे इतकं त्यात नगण्य असतं की त्याचा फारसा आपल्याला पोषणासाठी उपयोग होतो असं काही होत नसतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही पोटात जशा घेतात तसं आयुर्वेद बाहेरून लावण्यासाठी सुद्धा या गोष्टी सांगत असतो. तर वनस्पतींची जशी आपण तेलं बघितली किंवा त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचे गुणधर्म तेलांचे आयुर्वेदात सांगितले ते जर लक्षात घेतले तर ती तेलं तुम्ही बाहेरूनही लावू शकता आणि आतून सुद्धा पोटात घेऊ शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत डोळ्यामध्ये घालण्यासाठी, कानामध्ये घालण्यासाठी, नाकामध्ये घालण्यासाठी. गंडूशमध्ये तिळाच्या तेलाचं फक्त गंडूश जरी केलं तोंडामध्ये ते धरलं ना तरी पायातल्या व्हेरिकोज व्हेन्स कमी येतात. कार्डिओमेगॅली जी आहे ती कमी येण्यासाठी त्याची मदत होते. तर रोज फक्त गंडूश धारण केल्यानंतर एवढा जर फायदा होत असेल तर विचार करायला पाहिजे. तुपासारखा प्राणिज पदार्थ अंगाला जर रोज लावला गेला तर त्यामुळं आयुष्याचं वर्धन होतं. आपल्या शरीरातल्या स्टेम सेल जे आहेत ना त्यांना बळ मिळतं आणि शरीर लवकर पडत नाही, म्हातारपण लवकर येत नसतं. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. लोणी आपण खातो भरपूर, परंतु लोणी अंगाला लावणं किंवा तळपायाला लावणं हे आपण फारसं करत नाही. टाळूवरती लोणी जे आहे ते ठेवणं किंवा कपाळाला ते लावणं हे आपण करत नाही. तर यांनी शिरशूल किंवा मस्तिष्काची जी वाढ व्हायला पाहिजे लहान मुलांची ती उत्तम पद्धतीने होते. त्याचा उपयोग जो आहे तो पोटातून बाहेर लावल्यानंतर उंची वाढण्यासाठी सुद्धा होत असतो. तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या पद्धतीने त्या बघणं गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आयुर्वेदाने याच्याविषयी काय सांगितलं हे बघणं खूप गरजेचं आहे. तेल, तूप हे जे आहे ना ते पोटात घेत असताना त्याची विविक्षित मात्रा असायला पाहिजे. प्रत्येकाच्या जाठराग्नीनुसार, कोठ्यानुसार ती ठरत असते. आणि हे जर लक्षात घेतलं तर मग त्याच्यानुसार त्याचे जे गुण आहेत ना ते बघणं खूप महत्त्वाचं असतं आणि मग सेवन कशाचं करायचं, कोणत्या तेलाचं करायचं हे ठरून जातं. पण तिळाचं तेल आहे समजा आणि ते तुम्ही जर घेणार असाल ना तर तुम्हाला हे माहीत पाहिजे की त्याच्यामध्ये मधुरत्व आहे, कशाय म्हणजे तुरटपणा थोडासा आहे, कडूसुद्धा थोडंसं आहे, पण पोटात गेल्यानंतर ते तिखट होतं. त्याचा परिणाम जो आहे तो उष्ण आहे. हे कफ वाढवत नाही आणि वाताला शमन करत असतं. त्यामुळे वृद्धापकाळामध्ये हे खूप घेणं गरजेचं आहे. पूर्वी जेव्हा देव दानवांची युद्ध व्हायची ना तर दानवांची जी शरीरं चांगली टिकून राहायची देवांच्या विरुद्ध लढताना किंवा आत्तासुद्धा आपण राजे रजवाड्यामध्ये जर गेलो आणि म्युझियममध्ये त्यांचे कपडे आणि ढाली आणि तलवारी बघितल्या तर हे ते पेलवतं कसं त्यांना आणि युद्ध कसं काय करू शकतात असं आपल्याला वाटतं. तर त्यांचं हे दारढ्य आणि स्थैर्य जे आहे ना हे तेलामुळे येतं. ग्रीष्म ऋतूमध्ये आणि वर्षा ऋतूमध्ये तेल जर पोटात घेतलं गेलं ना तर त्याचा परिणाम जो आहे तो इतका जबरदस्त येतो की आपल्या शरीराचं दारढ्य आणि कठीणत्व जे आहे ना ते उत्तम वाढतं, बळ खूप वाढत असतं. तर बळ वाढायचं असेल तर तुम्हाला तिळाचं तेल पोटात ग्रीष्म ऋतूमध्ये आणि वर्षा ऋतूमध्ये घेणं खूप गरजेचं आहे. हे सूक्ष्म आणि व्यवायी विकास असल्याने शरीरामध्ये पसरतं पटकन आणि प्रत्येक शरीरातल्या घटकाला वाताचं जे आधिक्य झाले ते त्याच्यामुळं कमी यायला मदत होत असते. आणि त्याचा परिणाम म्हणून दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तिळाच्या तेलाच्या बाबतीत लक्षात घ्या की ते भूकी वाढवत असतं आणि आपला जाठराग्नीसुद्धा प्रदीप्त करत असतं आणि त्याच्याबरोबरीने बुद्धीही वाढवत असतं. हे तुपाचा जसा गवगवा आहे बुद्धिस्मृती एकाग्रता वाढवण्यासाठी तसा तेलाचा सुद्धा आहे. तर तेल आणि तुपाचा वापर खेळाडूने आपल्या करायला पाहिजे. तुम्ही कितीही आधुनिक शास्त्राच्या पद्धतीने व्यायाम करा, तुमचं डाएटचे जे प्लॅन्स आहेत ते करा, परंतु एखाद्या वैद्याला जाऊन तुम्ही जर घेतलं तर तुमच्या स्टॅमिनामध्ये फरक पडेल. तुम्हाला इंजुरीज ज्या होतात त्या होणार नाहीत आणि झाल्या तर पटकन त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता. तर हे तेलाच्या बाबतीत काही गोष्टी आपल्याला सांगता येतात. असं जे तुपाचं आहे ना तेही गुणधर्म आपण बघूया आणि मग नंतर लोण्याचा विचार जो आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगेन. तर तूप जे आहे ना त्याच्या बाबतीत असं म्हटलं आहे की शस्तम धीसृती मेधाग्नी बलायुः शुक्र चक्षुषाम. तर हे मधुर मधुरशीत अशा प्रकारचं तूप आहे. तेलाचा गुण जो आहे तो उष्ण आहे आणि हे संस्कारांवरती आहे. म्हणजे त्याच्यावरती जी औषधं तुम्ही टाकाल त्याचे गुण ते एन्हान्स करतं आणि स्वतःचे गुणसुद्धा टिकून ठेवतं.
हा तुपाचा जो गुण आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि असं हे तूप कोलेस्ट्रॉल वाढेल, हार्टला चांगलं नाही म्हणून बंद करणं हे योग्य नाही आहे. वैद्याच्या सल्ल्याने तुम्ही लंघन केल्यानंतर तुपाची मात्रा कोणत्या पद्धतीने घ्यायची हे जर केलं ना, तर चरक संहितेमध्ये आचार रसायन म्हणजे आयुष्य वाढण्यासाठी आणि आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि दीर्घायुष्य होण्यासाठी जो प्रकार आहे ना, त्यामध्ये रोज तूप आणि दूध घ्यावं असं सांगितलेलं आहे. हा टाईम टेस्टेड प्रकार आहे. याच्यावरती रिसर्च होत आहेत आणि त्या रिसर्चच्या बाबतीतसुद्धा मी या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर हे तुमच्या वीर्याला वाढवतं, तुमचं ओज वाढवतं, तुमच्या चेहऱ्यावरती दीप्ती येते, तुम्हाला भूक चांगली लागायला लागते, बुद्धिश्रुती एकाग्रता चांगली होते, मेंदूचं काम तुमचं सुधारतं, अल्झायमरसारखा आजार तुमच्यापासून दूर राहतो. असे किती म्हणून तुम्हाला फायदे सांगू. पित्तशमन होतं, रक्ताचं शमन होतं आणि वाताचंही शमन याने होतं. असं हे जे तूप आहे ना ते विविक्षित पद्धतीने घेणं खूप गरजेचं आहे. तर हा जो भाग आहे त्याच्यानंतर आपण लोण्याच्या संदर्भात बघू. फारच छान अशी माहिती सांगितली सर तुम्ही. प्रेक्षको, चर्चा रंगत आलेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत. त्यासोबतच सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत, ते सुद्धा पाहणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तेल, तूप, लोणी आणि आयुर्वेद, समज गैरसमज. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम, 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग, गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. प्रेक्षको, सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणलेले आहेत. ते टिप्स कोणते पाहूया. टिप नंबर 1, मेथीचे पाने 50 ग्राम आणि मेथीचे दाणे 50 ग्राम एकत्रित करून त्यामध्ये 100 ml तिळाचे तेलात 7 दिवस भिजत ठेवावे. त्यानंतर तेल गाळून डोक्याला लावल्यास केस काळे आणि चमकदार बनतात. टिप नंबर 2, मानस मित्र वटक 250 mg, एक गोळी आणि सारस्वतारिष्ट 2-2 चमचे सकाळी संध्याकाळी जेवणानंतर घेतल्यास फार भीती वाटणे, वेड्याचे झटके येणे, फिट्सचा त्रास, भास होणे, व्यसनाची प्रवृत्ती असणे आणि बुद्धी, स्मृती, एकाग्रता क्षीण असणे या गोष्टी झपाट्याने कमी होतात. वैद्याच्या सल्ल्याने हे औषधी 3 महिने घ्यावी. चला, तर आपण टिप्स पाहिलेले तर आहेच आणि आज आपला विषय आहे तूप, लोणी, तेल आणि आयुर्वेद याबद्दलचा समज गैरसमज. तर सर, एक प्रश्न येतो की आपण समज गैरसमज याबद्दल सांगाच, त्यासोबतच हेल्दी व्यक्ती, एखादा निरोगी व्यक्ती असेल तर त्यांनी हे कसं सेवन करावं आणि ज्यांना आजार आहेत तर त्यांनी याचा औषधी गुणधर्मासाठी कसं सेवन करावं याबद्दल सांगा. कसं होतं की तेल आहे, तूप आहे, तर एकंदरीत लोक कॅलरी कॉन्शियस आणि हेल्थ कॉन्शियस हल्ली खूप झाल्या कारणानं खूप चांगल्या चांगल्या गोष्टींना मुकतात. तर तुमच्या मनाचा भाग एक महत्त्वाचा आहे की हे केल्यानंतर मला फायदाच होणार आहे, त्रास होणार नाही, ही एक भावना पाहिजे. आयुर्वेद हे शास्त्र पुराण 5,000 वर्षापासून काम करते. तर त्यांचा टाईम टेस्टेड जो भाग आहे तो तुम्ही निग्लेक्ट करू नका. त्यांनी रिसर्च करून आणि अनेक लोकांच्यावरती प्रयोग करून नंतरच ते श्लोक जे आहेत ते लिहिलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावरती रिसर्च झाला नाही अशी जी ओरड असते ती आधी काढून टाका. आणि तिसरा, आत्ताचा जो रिसर्च झाला आहे तो तुमच्यापर्यंत आला आहे का? तर तुम्हाला आयुर्वेदाविषयी माहितीच आधी नसते, तर त्याच्या रिसर्चविषयी काय माहिती असणार. त्यामुळे हा भारटेडली कोणती तरी गोष्ट करण्याच्या ऐवजी लोक सांगतायत म्हणून तेच बोलत जायचं, याच्यापेक्षा आपण स्वतः अभ्यास करावा एखाद्या गोष्टी. आणि 100 पैकी 70-80 लोक जे असतात ना ते काही न विचार करता कॉमेंट्स करत असतात, बोलत असतात, बडबडत असतात. आणि उरलेले लोक जे सांगतात त्याच्यावरती त्यांचा मग विश्वास बसत नाही. आणि प्रत्येकाचा स्वतःचा अनुभव लोक सांगून एखाद्याचं म्हणणं खोटं आहे ठरवत असतात. तसं नाही आहे. लोक तुमच्या शरीराची प्रकृती काय आहे, मनाची धाटणी काय आहे, कोणतं खाणं पिणं तुम्ही खाताय आणि तुमचे जीन्स, क्रोमोझोम्स कसे आहेत, आई वडिलांच्यापासून मिळालेले, या सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागत असतो. म्हणजेच प्रकृतीचा विचार करून या सगळ्या गोष्टी ठरवायला लागतात. तर ज्या वेळेला तुम्हाला तेल तुपाचा वापर करायचा आहे, लोण्याचा वापर करायचा आहे, त्यावेळेला ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि वैद्यांच्या सल्ल्याने ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता बाह्यतः तुम्ही ह्या गोष्टी वापरणं तरी ॲटलीस्ट सुरू करा. म्हणजे तुम्हाला जो कॅलरीज कॉन्शियसनेस तुमचा जो आहे किंवा तुमचं वजन वाढेल वगैरे ही भीती तुम्ही काढून टाका. तिळाच्या तेलाचं स्पष्ट वर्णन असं आहे की जे बारीक माणसांना
स्थूल करतं आणि स्थूल माणसाला पातळ करतं, असं प्रकरण आहे. तर तुम्हाला अंगाला तेल लावायला तर काही बिघडत नाही, पण ई शी चिप्प चिप्प तेलकट असं म्हणून कपड्याला डाग पडतात म्हणून जर तुमचं आयुष्य तुम्ही कमी करून घेत असाल तर मग काय किती कोणत्याही गोष्टीची एखादी गोष्ट सांगूनसुद्धा त्याचा उपयोग होत नाही हे होतं. तेल जर अंगाला लावल्यानंतर अभ्यंगम आचरेत नित्यम सजरा श्रमवातः दृष्टीप्रसाद पुष्ट्यायु आयुष्याची पुष्टी होते, सुत्वक स्वप्न दारडेकृत असे त्याचे गुण सांगितलेले आहेत. तर सतत 15 दिवस तुम्ही तेल लावून बघा, म्हणजे काय फरक पडतो हा तुम्हाला समजेल आणि मग आपण कोणत्या गोष्टी काय ओरड करतो हे आपल्या लक्षात यायला लागतं. तर मगाशी जसं बघितलं तसं लोण्याचे गुणधर्म जे होते ना त्याच्यामध्ये हे मधुर रसात्मक मधुर विपाकाचा असं आहे आणि थंड आहे आणि अर्धित म्हणजे चेहरा जो आहे तो जर वाकडा झाला किंवा अर्धांगवायचा झटका आला तर त्याच्यासाठी लोणी अप्रतिम पद्धतीने फायदा करत असतं. त्यातले उडदाचे वडे जे आहेत ना ते तर त्याच्यासाठी खूप मोठं औषध आहे. ते हृदय आहे, हृदयाशी संबंधित ज्या घटना आहेत ना त्या सुधारण्यासाठी त्याच्यावरती औषधं ठेवून जर तुम्ही काही गोष्टी करायला लागलात तर त्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या हृदयासाठी खूप चांगला येत असतो. ह्याच्याबरोबरीने मूळव्याध आहे, अरुची आहे, याच्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होतो. आपण ह्याचं माहिती जी आहे त्या बघणारच आहोत. मला वाटतं आपल्याला एक फोन येतोय, आपण तो घेऊया आणि त्याचं उत्तर घेऊया. हो, चर्चेच्या या वळणावरती एक टेलिफोन कॉल आलेला आहे. कृष्णा ठाकरे बोलत आहेत धुळ्याहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा सर नमस्कार, डॉक्टरांना नमस्कार. हां नमस्कार. हा सर, आपण आता तेलासंबंधी बोलत होतो तर ते रिफाईन तेल किती फायदेशीर आहे, त्याचे फायदे तोटे काय असतात? बरं बरं बरं, धन्यवाद. छान प्रश्न विचारला आहे त्यांनी. तेलं जी आहेत ना ती काढण्याची पद्धत जी आहे ना ते कोल्ड प्रेस असतो, गरम पद्धतीने काढणं, रिफाईन करून घेणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्यातल्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू जी आहेत त्या कमी होतात बऱ्याच वेळेला. त्यातले विटॅमिन्स नष्ट होणं वगैरे असं होऊ शकतं असं आधुनिक शास्त्राचं म्हणणं आहे. आयुर्वेदानुसार तेलाच्या घाण्यातनं किंवा पीडनाने किंवा पिळून जे तेल काढलं जातं ना त्याची मूर्छना करायची असते. ते आम तेल असतं आणि त्याला कढवलं आणि त्याच्यावरती फेस यायला लागला की ते तेल चांगलं तयार झालं असं म्हटलं जातं. तर काही वनस्पती विशिष्ट जर टाकल्या निरगुडी किंवा मंजिष्ठासारख्या तर ते तेल चांगल्या पद्धतीचं तयार होतं आणि मग तुम्ही ते जेवणासाठी आणि औषधासाठी वापरू शकता. त्यामुळे रिफाईंड ही गोष्ट जी आहे बाब किंवा टीन फूड जे आहे ना त्या आयुर्वेदाला मान्य नाही आहे. तिळाचं तेल अशा पद्धतीने घरच्या घरी काढूनसुद्धा तुम्ही वापरू शकता. आपल्या घरी जसा व्हॅक्यूम क्लिनर वगैरे असतो ना तसा एक तेल काढायचं मशीन तुम्ही आणून ठेवा. 30-35 हजारांमध्ये ते मिळतं आणि घरच्या घरी तेल काढून तुम्ही वापरू शकता अंगाला लावण्यासाठी आणि पोटात घेण्यासाठी. तर कृपा करून तुम्ही रिफाईंड तेल वगैरे वापरू नका किंवा त्याच्यात बाहेरून ओमेगा-3 घातलं, ओमेगा-6 घातलं असं करू नका. त्याचा परिणाम जो आहे तो साक्षात यकृतावरती एकदम वाईट येऊ शकतो. तर नॅचरल ज्याच्यामध्ये त्याचे अँटीगोनीज आहेत किंवा अँटीडोट्स आहेत असं तेल घेणं हेच जास्ती चांगलं आहे. तर त्यासाठी जवळच्या वैद्याचा सल्ला घ्या. आणि पोटात घेण्यासाठी तिळाचं तेल हे वारंवार योग्य नाही आहे. शेंगदाण्याचं किंवा सूर्यफुलाचं तेल वगैरे जे असतं ना ते बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला वापरता येतं. करडईतही शक्यतो टाळणं गरजेचं आहे. खोबऱ्याचं तेल खूप अप्रतिम पद्धतीने उपयोगी पडतं. सरसो का तेल जे मिळतं ना मोहरीचं ते अतिशय तीक्ष्ण उष्ण आहे. ते पंजाबमध्ये किंवा थंड प्रदेशात राहत असताना उपयोगी आहे. पण महाराष्ट्रात राहतं आणि रोज तुम्ही जर मोहरीचं तेल वापरायला लागला तर तुम्हाला मूळव्याध आणि आम्लपित्त झाल्याशिवाय राहणार नाही. तर हे प्रकृतीनुसार बदलत असतं. पण आता हेच डॉक्टरकडे जाऊन तुम्ही विचारलं तर त्यातले व्हिटॅमिन्स किती आहेत, कार्बोहायड्रेट किती आहेत हेच तो सांगत बसेल की ज्याचा तुम्हाला उपयोग होण्याची शक्यता कमी आहे आणि कन्फ्युजन्स मात्र तुमची वाढत जातील. तर हा एवढा भाग माझ्या मते त्याच्यासाठी पुरेसा आहे. गृहिणीसारखा आजार असेल तर लोणी खूप चांगल्या पद्धतीने वापरता येतं. आता असं आहे की पोटात तेल घेणं हे 2 पद्धतीने करता येतं. पहिले ती मात्रा थोडीशी घ्यायची, त्याला रसी अशी मात्रा असं म्हटलं जातं. 5-10 ml वगैरे ते घ्यायचं आणि पचतं कसं, संडासला कशी होते, शुद्ध ढेकर येते का नाही, झोप कशी राहते, छातीवरती दडपण येतं का, लिव्हर काय म्हणतं ह्याचा विचार करायचा आणि मग नंतर हळूहळू ते वाढवता येत असतं. तुमच्या शरीरामध्ये वात आणि पित्त जर वाढलेले असतील ना तर तुम्हाला जे काही तेल तूप घ्यायचं आहे ते उष्ण काळामध्ये म्हणजे दुपारच्या वेळेला घेणं आणि रात्रीच्या वेळेला स्नेह घेणं हे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला उपयोगी पडणार आहे. ते उष्ण काळ असायला पाहिजे, उन्हाळा असायला पाहिजे आणि त्यावेळेस तुम्ही रात्री ते तेल घेऊ शकता जेव्हा वात आणि पित्तासाठी तुम्हाला हा प्रयोग करायचा असतो. तुमच्या शरीरात जर कफ जास्ती असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, दिवसा सूर्यप्रकाश असताना स्नेह घ्यायला पाहिजे. आणि तो शमन मात्रेत घेण्याची एक प्रक्रिया असते. जे महाकल्याण घृत म्हणून एक तूप आहे ते सकाळी जर 30 ml तुम्ही घ्यायला सुरुवात केली तर ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर्स वगैरे ज्या असतात त्या किंवा अल्झायमरसारखे विकार जे आहेत ते कंट्रोलमध्ये यायला लगेच सुरुवात होते. ते तेल तूप पचलं तुमचं 5-7 तासामध्ये की नंतर फक्त दूध भात खायचा असतो आणि संध्याकाळी पथ्याचं जेवण घेऊन इतर औषध घेतली तर त्याचा उपयोग तुम्हाला होत असतो. तर ह्या पद्धतीने तेल तूप घेणं हे खूप गरजेचं आहे. आता तेल कुणी घ्यावं असं जर एकंदरीत जर बघितलं गेलं ना तर तुमच्या शरीरामध्ये गळ्याला पोटाला खूप मेद आहे,
स्तन आणि नितंबाचं लंबन होतं आहे, हलतंय ते खूप, असं जर दाढ झालेलं असाल तुम्ही, वात प्रकृती आहे, वात रोग आहे तुमच्या शरीरामध्ये, क्रूर कोष्ठ म्हणजे किती जुलाबाचं औषध घेतलं तरी पोट साफ होत नाही आहे असं आहे, तुम्हाला बळाची अपेक्षा आहे, तुमची स्किन जी आहे शरीराला पातळपणा यायला पाहिजे, स्किन ही पातळ आणि स्निग्ध हवी आहे, तुमच्या शरीरात दृढता आणि लघुता तुम्हाला हवी आहे आणि तसं तुम्हाला जाणवत नसेल किंवा तुम्हाला फिशुलासारखा त्रास होत असेल किंवा तुमची त्वचा जी आहे ती खूप रुक्ष आहे असं जर असेल ना तर तुम्हाला तेलाचं सेवन करणं हे खूप गरजेचं आहे. पोटातले जंत वारंवार होत असतील ना तर ते जे आहे ते पोटात जर घेतलं तर कृमी जे आहे ते नष्ट व्हायला मदत होत असते. तर हा महत्त्वाचा भाग आहे. तूप आपण केव्हा सेवन करावं तर तुमचं शुक्र कमी झालेलं आहे, ओज कमी झालेला आहे, तुमच्या शरीरामध्ये रक्ताचे आणि पित्ताचे आजार खूप आहेत, बुद्धी व्यवस्थित चालत नाही, बॅक होम टायर्ड तुम्ही येताय कोर्टातनं किंवा एखादं दवाखान्यात तुम्ही काम करताय तिथनं आणि तुम्हाला कन्फ्युजन्स होत आहेत, डिसिजन मेकिंग नीट होत नाही आहे, तुमचं खालचे लोक आणि बॉस याच्यामध्ये सँडविच होतं आहे, असं जर असेल ना तर तुपासारखा पदार्थ हा तुम्ही घेणं खूप गरजेचं आहे. चेहऱ्याला दीप्ती येते तुमच्या पोटामध्ये हे तूप गेल्यानंतर आणि अप्रतिम पद्धतीने तुमची स्मृती धारणाशक्ती जी आहे ती वाढते आणि 4 नवीन विचार तुमच्या डोक्यात जे आहेत ते सुचणं हे सहज शक्य होऊ शकतं. असंच लोण्याचं आहे की हृदयाशी संबंधित आजार आहे, मेंदूशी संबंधित आजार आहे, तर तुम्हाला त्यातनं चांगल्या पद्धतीने बाहेर पडायचं असेल ना तर लोणी पोटात घेणं हे खूप गरजेचं आहे. लहान मुलांना 3 वर्षापासून 16 वर्षापर्यंत जर लोणी खायला दिलं आणि पाठीच्या मणक्याला आणि डोक्याला जर लावलं तर उत्तम पद्धतीने उंची वाढण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. आणि मगाशी सांगितलं तसं स्ट्रोकचे जे लोक आहेत त्यांना मस्तिष्कातल्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत विकृत त्या दुरुस्त करण्यासाठी लोण्यावरती ठेवून औषधं देता येत असतात. तर हा भाग जो आहे तो अप्रतिम उपयोगी पडतो. लोण्याची विरघळ आहे आणि त्यात साखर घालून तुम्ही जर घेतली तर तुमचं वजनसुद्धा चांगल्या पद्धतीने वाढतं. न्यूमोनिया झालेला असताना ह्याच्यामध्ये साखर, सीतोपलादी चूर्ण आणि हळदीचा अर्क जर वापरला गेला तर न्यूमोनियासुद्धा त्याने कमी येऊ शकतो. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही या गोष्टी करू शकता. तेल, तूप, लोणी काही घ्या, पण त्याच्याबरोबर घेत असताना तुम्ही गरमच पाणी प्या. यूष जे असतं ते किंवा यवागू किंवा विलेपी किंवा कणेर ज्याला म्हणतात ह्याचं सेवन तुम्ही करत चला. पहिले गरम पाणी घ्यायचं, नंतर हे तेल तूप घ्यायचं आणि नंतर पुन्हा गरम पाणी घ्यायचं आणि मध्ये बरेच वेळ काही खायचं नाही. असं जर केलं तर त्याचं अप्रतिम पचन होतं आणि जे जे म्हणून फायदे तुम्हाला हवे आहेत ते त्याच्यातनं मिळू शकतात. बरोबर आहे सर. आपण तेल, तूप आणि लोणी याबद्दलचं चर्चा करत आहोत आणि त्यामध्ये तुम्ही सांगितलं की त्याचं सेवन कसं करावं. तर काही रोगांमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो का? कोणकोणत्या रोगावरती ते कसे वापरावे याबद्दल जरा सांगा. बरोबर आहे. आता अंगाला तेल लावायला तुम्ही सुरुवात केली आणि नंतर उठणं जर लावलं तर तुमचं चेहऱ्याची सूज जी आहे ती, पोटाची जी सूज आहे जी मेद आणि मांसामुळे आलेली आहे हे जे आहे ना ते कमी व्हायला लागतं आणि शरीराला दाढ यायला सुरुवात होते. त्यानंतर स्वेदन जर केलं म्हणजे शेक घेतला तर आणखी त्याचा फायदा होतो. त्याच्याबरोबर जर वडाच्या चिकाचा प्रयोग जर तुम्ही पोटात केला तर तुमचं शरीर जे आहे ते कणखर व्हायला लागतं. हळद आणि वडाचा चिक जर पोटात घेऊन त्याच्याबरोबर तेल आणि तुपाचं सेवन जर तुम्ही केलं गेलं ना तर तुमच्या शरीरामध्ये दाढ उत्तम होतं आणि तुमचा देह जो आहे तो वज्रांग देही ज्याला म्हणतात ना तसं होतं. आपण बजरंग बली जे म्हणतो ना ते खरं वज्रांग बली असं आहे, पण त्याचं भ्रष्ट जे ट्रान्सलेशन आहे ते बजरंग बली असं केलं जातं. तर जसं मारुतीरायाचं शरीर आहे ना तसं शरीर तुम्हाला हळदीमुळं, त्या तेलामुळं आणि तुपामुळं प्राप्त होऊ शकतं. मला वाटतं एक फोन येतोय आपल्याला, आपण तो फोन घेऊया, त्याचं उत्तर देऊया. प्रेक्षक, आपल्याला चर्चेच्या वळणावरती एक टेलिफोन कॉल आलेला आहे. बदलापूरहून अजिंक्यजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मला असं विचारायचं होतं की गाईचं दूध आणि म्हशीचं दूध याच्यामध्ये नेमकं कोणतं किती प्रमाणात सेवन करावं असं मला विचारायचं. बरं, आजच्या कोलेस्ट्रॉलच्या युगामध्ये म्हणजे असं. ओके, धन्यवाद. गाईचं दूध आणि म्हशीचं दूध असं ते म्हणतात. दुधाचा जो कार्यक्रम आहे तो मागच्या वेळेस झालेला आहे आपला, तो ऐकला तर तुम्हाला याची उत्तरं मिळतील. परंतु कोलेस्ट्रॉलची भीती आता तुम्ही ठेवू नका. आता कोलेस्ट्रॉलची गोळी जर घेतली तर 100पैकी 40 लोकांना मधुमेह होतो. भारताची जी मधुमेहाची राजधानी म्हटलं जातं भारताला, ह्याचं कारण असं आहे की कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधं. तरीसुद्धा कोलेस्ट्रॉलचा आत्ताचा रिसर्च जो आहे ना त्याच्यामध्ये आपल्या रक्तवाहिन्यांच्या ज्या इंजुरी ज्या आहेत त्या दुरुस्त होण्यासाठी कोलेस्ट्रॉल उपयोगी पडत असतं. एकदमच तेलकट पदार्थ, ट्रायग्लिसराईड तुम्हाला वाईट आहेत असं तुम्ही समजू नका. आणि दुसरं कसं आहे की तुमचा ब्रेन जो आहे त्याचं जी ॲट्रोफी होत जाते वयानंतर, एका विशिष्ट वयानंतर 35 नंतर हा प्रकार सुरू होतो आणि मग हळूहळू स्मृतीनाश आपला व्हायला लागतो. तर हे जर ॲरेस्ट करायचं असेल तर पोटामध्ये तूप जाणं, दूध जाणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे दुधामध्ये तूप घालून ते घेणं हे खूप गरजेचं आहे. होतं काय माहिती आहे का की या लोकांना त्रास त्याचा होतो. हे का होतं तर त्रास वेगळ्या गोष्टी होतो. पिझ्झा खाताय, बर्गर खाताय, मशरूम खाताय, मांस मच्छी खाताय, खूप मसाला खाताय, व्यायाम करत नाही, TV समोर बसून जेवताय,
वजन वाढलेलं आहे आणि हा सगळा जो भाग आहे त्याच्यामुळे तुमच्या शरीरात आजारपणं हृदयाची आणि मस्तिष्काशी संबंधित होतात आणि दोष दिला जातो तो तूप आणि दुधासारख्या सात्विक गोष्टींना. तर राजस आणि तामस गोष्टींनी यांचा डॉमिनन्स किती वाढलेला आहे याच्यातनं तुम्हाला लक्षात येईल. 15 दिवसातनं एकदा उपवास करत चला. तिन्ही संध्यानंतर दिवे लागण्याच्या नंतर तुम्ही जेवू नका. संध्याकाळचं जेवण भाचकं करा आणि दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही या दूध तुपाचा वापर जर केला वैद्याच्या सल्ल्याने तर तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती नाही आहे. कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे का नाही हे बघून तुम्ही त्याच्यासाठी आयुर्वेदिक औषध घेऊ शकता, मेदोपाचक रक्तपाचकासारखी. त्यामुळे कोलेस्ट्रॉलच्या जमान्यात तुम्ही वागत असला तरी आयुर्वेद काय म्हणतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी सारखा आयुर्वेद का करतो, वैद्य म्हणून करतो असं नाही आहे. हेतुलिंग औषध ज्ञान स्वस्थातुर परायणम त्रिसूत्रम शाश्वतम पुण्यम बुबुदे पितामहा असा एक श्लोक जो आहे तो चरित्र संहितेमध्ये आहे. हेतू म्हणजे आजाराचा हेतू, लिंग म्हणजे आजाराचं लक्षण आणि त्याचं औषध. ह्याच्याविषयीचे आयुर्वेदाचे नियम हे न बदलणारे आहेत. आज एक सांगितलं मग वेगळा रिसर्च झाला मग दुसरं झालं असं. नोबेल प्राईज मिळालेल्या बऱ्याच लोकांचे हायपोथेटिकल आस्पेक्ट जे होते ते नंतर चुकीचे आहेत असं लक्षात असं आयुर्वेदात नाही. याचं कारण काय, ऋषीमुनींनी दिव्य चक्षुनी आणि साधनेनी आणि त्याच्याबरोबर प्रयोग करून ठरवलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे वैद्यांनी सांगितलेली गोष्ट आहे ह्याच्यामध्ये 50 वर्षांनंतर तुम्हाला हे लक्षात येईल की ह्या ज्या गोष्टी या आधीच्या चुकीच्या म्हणून सांगितल्या त्या बरोबर होत्या. तर दुधाच्या बाबतीत असंच चाललंय, तुपाच्या बाबतीतही असंच चाललंय. तर लोक तुम्ही आयुर्वेदाचं म्हणणं लक्षात घ्या, तुमची प्रकृती काय आहे बघा आणि त्याच्यानुसार जवळच्या वैद्याचा सल्ला तुम्ही घेणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर आहे सर. फार छान अशी माहिती सांगितली आहे सर तुम्ही. मला अजून एक प्रश्न विचारावासा वाटतो की सध्या आता ट्रेंडिंगचा जमाना आहे आणि या ट्रेंडिंगमध्ये सगळे हेल्दी ट्रेंड्स असे येत राहतात जात राहतात. तर यामध्ये खाद्यपदार्थ तसंच पेय पदार्थाबद्दल आधुनिक मत काय आहे आणि आयुर्वेदिक मत काय आहे याबद्दल जरा सांगा. कसं होतं, आपलं खाणं पिणं काय असावं हे दुसरा माणूस ठरवतो. हीच गोष्ट जी आहे ना त्यांनी ठरवावं ते, पण त्याच्यामध्ये त्याचा सहभाग हा 50% असावा आणि त्या माणसाचा 50% असायला पाहिजे. कारण प्रकृती त्याची आहे, मन त्याचं आहे, पांचभौतिक शरीर त्याचं आहे. तर काय गोष्ट केल्यानंतर काय चांगलं होणार आहे हे त्या व्यक्तीलाही माहीत असतं. त्याचा फीडबॅक जो आहे तो समोरच्या वैद्याला त्याने जर दिला तर त्याच्याविषयी हे आखून देणं हे जमतं. आहाराच्या बाबतीत असं म्हटलं जातं की आहार जो आहे तो 2 वेळा घ्यावा, एकदा कोठा साफ व्हावा. थंडीचे दिवस आहेत, लहान मुलं आहेत तर 3 वेळा अन्न खाता येऊ शकतं. पण हे होत असताना त्याच्यामध्ये कोणते पदार्थ असायला पाहिजे, ह्याच्यापेक्षा कोणता रस असायला पाहिजे हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. तर 6 रसाचं अन्न पाहिजे. भूक लागलेली असताना जेवण व्हायला पाहिजे. त्यावेळी पहिल्यांदा मधुर आम्ल लवण अशा गोष्टी खाल्ल्या जायला पाहिजेत आणि सगळ्यात शेवटी कडू तुरट अशा ज्या गोष्टी आहेत त्या खाल्ल्या जायला पाहिजेत. तर आरोग्य हे चांगलं राहतं. भुकेपेक्षा 4 घास कमी खाणं, पाणी जे आहे ते मधून थोडंसं पिणं किंवा जेवल्यानंतर 1 तासाभरानंतर पिणं अशा गोष्टी व्हायला पाहिजेत. नंतर वज्रासनात बसायला पाहिजे, शतपावली घालायला पाहिजे, मग थोडंसं डाव्या कुशीवरती उजव्या कुशीवरती आणि उताणं झोपायला पाहिजे. असं केलं तर अन्नाचं पचन जे आहे ना ते उत्तम पद्धतीने होत असतं. तरुण वयात हे जाणवणार नाही, पण वय वर्ष 50च्या पुढे गेल्यानंतर तुम्ही या गोष्टीचा नक्की विचार करायला पाहिजे. फारच सुंदर आणि सविस्तर अशी माहिती सांगितली सर आपण. प्रेक्षक हो, आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत. त्यासोबतच सरांनी आपल्यासाठी आणखीन काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत ते सुद्धा पाहणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तेल तूप लोणी आणि आयुर्वेद समज गैरसमज श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087 73 2333 तसेच 77 74 91 81 93 आणि 95 95 81 07 27. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत, कोणते ते पाहूया. टिप नंबर 3, पिपल्यादी तेलाचा बस्ती प्रयोग केल्याने लघवीच्या मार्गातील अवरोध, प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढ आणि प्रोस्टेट कॅन्सर, वारंवार मूत्रप्रवृत्ती होणे, लघवीला जळजळ होणे आणि लघवीवर नियंत्रण नसणे या गोष्टी चांगल्या प्रकारे कमी होतात. टिप नंबर 4, छातीच्या मिड ॲक्सिलरी लाईनवर दोन्ही बाजूला सोन्याच्या सळीने अग्निकर्म केल्यास दमा, कोरडा खोकला, फुफ्फुस शैथिल्य, लंग फायब्रोसिस, फुफ्फुस संकोच यावर इतर उपचाराबरोबर प्रयोग केल्यास चांगला फायदा होतो. आपण टिप्स जाणून घेतल्याच आहेत. आज आपण सरांसोबत चर्चा करत आहोत तेल, तूप आणि लोणी याच्या आयुर्वेदिक विचाराबाबत.
आणि सरांनी सांगितलं आहे की आयुर्वेदामध्ये हे वर्षानुवर्ष हजारो वर्षापासूनचं याच्यावरती रिसर्च झालेला आहे. संशोधन केल्यानंतर त्यांनी रसवीर्य विपाक याबद्दलचे इन्फॉर्मेशन आपल्याला सांगितलेली आहे. पण आता सध्याच्या काळामध्ये पण रिसर्च होत आहे या गोष्टींवरती. तर सर याबाबत आपण काय म्हणाल? कसं होतं, आता बऱ्याच वेळा असं होतं की रिसर्च झालेला असेल तरच आम्ही औषधं घेऊ, अशा पद्धतीची एक विचारसरणी असते. आणि त्या पद्धतीने आता रिसर्च वैद्य लोकही करतायत आणि आधुनिक शास्त्राच्या पद्धतीने रिसर्चसुद्धा जे आहेत ना ते होत असतात. पण तुम्हाला मी मगाशी जे सूत्र सांगितलं पुरुषम पुरुषम वीक्ष, हे जे आहे ना, तसं स्टॅटिस्टिकमध्ये स्पेशल इव्हेंट्स घेतले जातात ना, तसं प्रत्येक व्यक्तीचा हा वेगळा वेगळा विचार करणं हे खूप गरजेचं आहे. आता 100 लोकांपैकी 80 लोकांना औषध लागू पडतं, तर ते मार्केटमध्ये येतं असं जर होत असेल तर 20% जे राहिले लोक आहेत त्याच्यामध्ये तुमचे नातेवाईक आले तर काय कराल तुम्ही? तर आयुर्वेद 100 लोकांचा 100 वेगवेगळे सेट्स असाच विचार करतो आणि त्यानुसार औषध देत असतो. आणि त्यामुळे प्रत्येकाचं पथ्य वेगळं, प्रत्येकाचं खाणं पिणं वेगळं, औषधं वेगळी, फिरणं वगैरे जे आहे त्याचे नियम वेगळे असं होतं. आणि लोकांना थोडक्यात सगळ्या गोष्टी हव्या असतात. त्यामुळे एखादी गोष्ट आपण खात असताना 10 पदार्थ मागवणार, त्याच्यातले कमी जास्त झालं साखर वगैरे काही तर आपण तिथल्या वेटरला ओरडणार आणि हे सगळं करून पुन्हा आजारपण घरी घेऊन येणार, असं होत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना तुमच्या आरोग्याला ज्यावेळेला धक्का लागतो आणि मोठा आजार जेव्हा होतो ना, त्यावेळेला मग आयुर्वेदाची आठवण होते आणि मग त्यावेळेला मन मानत नाही पथ्य पाळायला वगैरे. पण ज्या अन्नातून तुमचं शरीर तयार झाले, ज्या वागणुकीतून तुमचं शरीर आणि मन तयार झालेलं आहे, त्याचा जर आजार असेल आणि ते जर तुम्ही बंद करणार नसाल तर मग पुढं तरुणोपाय नाही आहे आणि पुढं खाई आहे, दरी आहे, त्याच्यात पडणं हे निश्चित आहे. असं जर असेल तर तुम्हाला त्या पथ्याचा विचार करणं हे खूप गरजेचं आहे. आणि मग चिटिंग करणं मध्ये जे आहे ते वैद्य सांगतं तुम्हाला की इतक्या दिवसानंतर तुम्ही खायला सुरुवात करू शकाल. तुम्ही आधीही खाल्लेलं असतं, तुम्ही नंतरही खाऊ शकता. मध्ये काही दिवस ॲटलिस्ट 9 ते 10 महिने जर औषध तुमचं सुरू असेल तर तुम्ही पथ्य पाळणे हे गरजेचं आहे सगळ्या बाबतीमध्ये. तुमचं शरीर चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. भोग कोणतेही कितीही पैसा अडका काही असलं ना आणि तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर कशालाही काहीही किंमत नाही आहे. त्यामुळे श्वास ही मोठी बचत जी आहे ना, त्याची जी बचत आहे ती तुमच्या स्वास्थ्यामध्ये होणं हे गरजेचं आहे. आणि घरच्या आबालवृद्धांची सगळ्यांची होण्याची गरज आहे आणि त्यासाठी त्याग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुमची इफिशियन्सी जी आहे ती वाढू शकते. असो तर महत्त्वाचा भाग असा आहे की काय होतं की तेलाच्या तुपाच्या बाबतीत जे संशोधन झालेत ना, त्यातलं तुपाचं जे आहे ना ते प्रकरण मला सांगणं खूप गरजेचं आहे. तुपामध्ये फॉस्फोलिपिड्स नावाची एक गोष्ट असते आणि या फॉस्फोलिपिडचा परिणाम जो आहे ना तो कसा असतो, सेल वॉल तयार करणं किंवा त्याचे सिग्नल जे आहेत ते एकातून दुसऱ्या सेल्सकडं पाठवणं अशा पद्धतीने होत असतं. सेल वॉलचं संरक्षण जे आहे ते त्याच्या साहाय्याने केलं जात असतं. मेदाचं पचन करून हाडं चांगली करण्याचं काम इथे करतं. फॉस्फोलिपिड्स पुन्हा रक्त गोठवण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात आणि त्याचा उपयोग त्याच्यासाठी होत असतो. त्याच्यापासून लायपोप्रोटीन्स नावाची एक गोष्ट बनते आणि प्रोस्टाग्लांडिन नावाचा जो भाग आहे ना तो सुद्धा या तुपातल्या गोष्टी ज्या आहेत ना त्याच्यातून बनत असतो. असंही तूप खाऊ नका म्हणून सांगितलं जातं. आता ह्याचे मी फायदे सांगतोय जे आधुनिक शास्त्राने सांगितलेले आहेत, जे आपल्या आयुर्वेदाने 5000 वर्षापूर्वी सांगितलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये होतं काय की यकृतातलं फॅट जे आहे ना ते जास्ती जमू नये याच्यासाठीचा विचार जो आहे ना या तुपातल्या घटकांनी केला जात असतो. त्यामुळे फॉस्फोलिपिड्स, प्रोस्टाग्लांडिन आणि आत्ता सांगितलेलं लायपोप्रोटीन जे आहे ना ते त्या हिशोबाने महत्त्वाचं असतं. तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा साठवणं आणि ती ऊर्जा वापरायला देणं हे प्रक्रिया जी आहे ती त्या लायपोप्रोटीन्समध्ये घडत असते. तुमच्या शरीरातल्या हार्मोन्स आणि व्हिटॅमिन्स तयार करणं ही प्रक्रिया जी आहे ना ती सुद्धा लायपोप्रोटीन करत असतं. एन्झाईमला मदत करणं, त्याच्याबरोबर तुमच्या शरीरात संसर्ग किंवा इन्फेक्शन जे होतं ते होऊ न देणं ही प्रक्रियासुद्धा जी आहे ना ती त्या लायपोप्रोटीन करत असतं. ह्याच्याबरोबर प्रोस्टाग्लांडिन जे आहे ते काय करतं, इन्फ्लेमेशन किंवा सूज जी आहे ती शरीरातली कमी करतं. म्हणजे हे तुपाचे फायदे आहेत की जे आधुनिक शास्त्राने प्रूव्ह करून आत्ता सांगितलेले आहेत. रक्त गोठवण्याची प्रक्रिया आहे किंवा तुमच्या शरीरामध्ये स्त्रियांच्या जी मासिक पाळी येते, ओव्ह्युलेशन जे होतं किंवा प्रसव जो होतो गर्भाचा त्याच्यासाठी हे प्रोस्टाग्लांडिन जे आहे ना त्याची जी गरज असते ते हे या फॉस्फोलिपिड्समधनं आपल्याला मिळत असतं. ह्याच्याबरोबरीने पल्मोनरी हायपरटेन्शन जे आहे ना ते मेंटेन करण्याचं काम जे आहे ती या तुपाच्या साहाय्याने घडत असतं. वृक्काचं आणि यकृताचं आरोग्य जे आहे ना ते याच्या साहाय्याने खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलं जातं. रक्तप्रवाह सुरळीत करणं ही प्रक्रियासुद्धा यातून घडत असते. लोक तूप पोटात घेतल्यानंतर एवढे जर फायदे होत असतील तर हे तूप हृदयाला वाईट आहे असं म्हणून घरी बसणं ही गोष्ट योग्य नाही आहे. तर गाईचं ताजं मिळालेलं दूध आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी जर घ्यायला सुरुवात केली आणि अन्नाचं थोडंसं नियंत्रण केलं, त्या पद्धतीने व्यायाम, प्राणायाम आणि योगासनं जर केली ना तर तुम्ही आपोआपच दीर्घायुष्य होणार आहे. डॉक्टर वैद्याची तुम्हाला गरज पडणार नाही आहे. तर ह्या संशोधनाचा वापर तुम्ही केव्हा करणार
तर म्हणून तुम्ही जवळच्या वैद्याच्याकडनं जाऊन हे सल्ले घेत चला आणि त्याच्यानुसार तुमचं खाण्यापिण्याची जी गुणवत्ता आहे ती आयुर्वेदिक पद्धतीने सुधारायला लागा. तर तुमच्या शरीरातले दोष धातूमुळे जे आहेत ना ते मेंटेन व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला त्याचा त्रास होण्याची शक्यता कमीत कमी होईल. तूप कसं घ्यायचं, तेल कसं घ्यायचं, त्याच्याबरोबर काय घ्यायचं, किती प्रमाणात घ्यायचं, तुमचा आजार काय याच्यानुसार हे ठरत असतं. तरी म्हणून तुम्ही तूप घेताय नुसतं लेक्चर ऐकून तर मग तुम्हाला ग्लानी यायला लागते, मूर्छा यायला लागते, त्याच्यावरून अग्निमांद्य जे आहे ते तुमच्या पोटामध्ये भूक लागण्याची प्रक्रिया कमी व्हायला लागते, तोंडातून स्राव म्हणजे लाला स्राव जास्त येतो, लाळ बाहेर टपकायला लागते, गुदमार्गातून स्राव उत्पन्न व्हायला लागतात. ह्याच्याबरोबर गर्भिणी स्त्रियांना तूप तेल जे आहे ते मोठ्या प्रमाणात ती पोटात देणं न देणं हे चांगली गोष्ट आहे. ह्याच्यावरून असं होतं की मद्यपी लोक जे आहेत ना त्यांना तूप आणि तेलाचा वापर करत असताना वैद्याचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं. तुमचं नस्य सुरू आहे आणि बस्ती सुरू आहे आणि तुम्ही कुठं जरी तेल आणि तूप प्यायचा विचार करता आत्ता मी सांगितलं तसं तर ते योग्य नाही आहे. तर अति तूप किंवा अति तेल हे प्रत्येक गोष्ट अति कुठेही चालत नाही. त्या पद्धतीच्या त्याच्यापासून काळजी घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे. अति सर्वत्र वर्जयेत असे म्हणतात, आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे आणि सरांनी त्याच्याबद्दल प्रत्यक्ष आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन सांगितली आहे. आपल्यासाठी सरांनी अजून काही वनस्पतीसुद्धा आणलेली आहे, औषधी वनस्पती आणली आहे. ते कोणती पाहूया पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तेल, तूप, लोणी आणि आयुर्वेद समज गैरसमज. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम, 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087 73 23 33 तसेच 77 74 91 81 93 आणि 95 95 81 07 27. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी औषधी वनस्पती आणलेले आहेत. कोणते ते पाहूया. काही विशिष्ट वनस्पती जे आहेत ना त्या आपल्याला बघायच्या आहेत. आता इथं मुस्ता नावाची एक वनस्पती आहे, लवाळ किंवा नागरमोथा असं सुद्धा म्हणतात. पाण्यामध्ये राहून ही वनस्पती जी आहे ना ती आमपाचनाचं तरीसुद्धा काम करते. तर तुम्हाला तेल तूप जास्ती झालं, लोणी जास्ती झालं आणि त्याने काही त्रास व्हायला लागला तर याच्या मुळांचं चूर्ण जे असतं ते पोटात घेता येतं. अतिविष नावाची जी वनस्पती तसे त्याचे गुणधर्म आहेत आणि त्यासाठी ही वनस्पती तुम्हाला वापरता येते. तर आता बऱ्याच वेळा कसं होतं, तेल जे आहे ना ते ट्युमर्स कमी करणार आहे. तर ह्याच्या चूर्णाबरोबर जर तुम्ही तिळाचं तेल घेतलं ना तर पोटातले ट्युमर्स आहेत किंवा अंगातले जे ट्युमर्स किंवा गाठी आहेत ह्या यांनी उत्तम पद्धतीने कमी करता येतात. दुसरी वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली ही कडुलिंब नावाची वनस्पती आहे. यकृताला ही उत्तेजना देते. पिवळ्या रंगाचं पित्त जे आहे त्यांनी बाहेर पडतं आणि पिवळ्या धमक रंगाचे कोठा साफ होण्याची प्रवृत्ती यांनी वाढते. तर तेल आणि तूप जर पचना झालं तर पहिल्यानं कडुलिंबाची पानं काही दिवस जर घेतली तर ह्याचा अप्रतिम उपयोग होत असतो. अँटीफंगल, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल जी ॲक्टिव्हिटी आहे तेलाची, तुपाची आणि लोण्याची त्याला हे एन्हान्स करतं. तर ह्याच्यावर लोण्याची विरघळ किंवा तेल किंवा तूप तुम्ही वैद्याच्या सल्ल्याने घेऊ शकता. आणखीन एक वनस्पती इथं आहे आणि त्या वनस्पतीचं नाव आहे, इथं ही वनस्पती तुम्हाला सगळ्यांना दिसते. तर हा लताकरंजी नावाचा वनस्पतीचा भाग आहे आणि ही वनस्पती पोटामध्ये घेतल्यानंतर कोठा साफ करते. तूप तेल घेत असताना तेल पोटात घेतलं की ते बद्ध विणमूत्र म्हणून सांगितलं आहे, संडास आणि लघवी आळून आणते आणि त्याचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर ही वनस्पती जी आहे ती पोटात घेता येते. स्रंसनम कटुकम पाके लघुवात कफापहम शोथग्न उष्णवीर्यमच पत्रम पुती करंजनम असं म्हटलेलं आहे. तर याच्या पानांचं चूर्ण तुम्ही त्याच्यासाठी घेऊ शकता. आणखीन एक वनस्पती इथं आहे आणि ती तुम्हाला दाखवणं खूप गरजेचं आहे, सगळ्यांना माहीत असलेली तुळस. तर तुळशीची पानं जी आहे ती तूप तुमच्या पोटामध्ये जेव्हा जात असतं त्यावेळी तुळशीच्या पानांचं सेवन तुम्ही घ्या. दही आणि तुपाबरोबर जर तुळशीची पानं आणि मिरं खाल्लं गेलं ना तर कॅन्सरसाठीच्या लोकांचं ते आहाराचा एक भाग होऊ शकतो. एक वेळचं जेवण जे आहे ते वैद्याने सांगितलेलं करावं आणि त्याच्याबरोबर एक वेळचं जेवण आत्ता मी सांगितलं ते करावं. तर कॅन्सरच्या गाठी उत्तम पद्धतीने कमी येतात. मेटास्टॅसिस होणं ही प्रक्रिया कमी व्हायला लागते. दुसरी एक वनस्पती इथं आहे ती चित्रक नावाची वनस्पती आहे. अग्नी असा त्याचा पर्यायी शब्द आहे. तर अतिशय उष्ण अशी ही वनस्पतीच्या मुळांचं चूर्ण जे आहे ना ते पोटामध्ये जर घेतलं गेलं तर तेला तुपातून उत्पन्न होणारे आजार जे आहेत ते कमी येतात आणि तेला तुपाबरोबर जर हे वापरलं गेलं तर वजन कमी येतं. शरीरातला मेद जो आहे त्याचं पचन हाडं चांगली व्हायला लागतात. दात बळकट होण्यासाठी ज्यावेळेला तुम्ही तुपाचं सेवन करता किंवा तेल तोंडामध्ये धरता त्यावेळेला ही वनस्पती वापरणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांना माहीत असलेली ही दरवेळची गुळवेल नावाची वनस्पती आहे. ही अप्रतिम वनस्पती आहे. हिला अमृत असा पर्यायी शब्द आहे. तिन्ही दोषांसाठी ही उपयोगी पडते. हिचा काढा मोठ्या प्रमाणात घेतला तर पोट साफ होतं
कमी प्रमाणात घेतला तर संडास अळून येत असते. तर कोणत्याही व्यक्तीने ज्यावेळेला केसांसाठी, हाडांसाठी किंवा दातासाठी प्रयत्न करायचा आहे तूप तेल घेऊन, अशा वेळेला ही वनस्पती त्याच्याबरोबर पोटात जाणं खूप गरजेचं आहे. तर अप्रतिम याचा फायदा उत्पन्न होतो. आता ही वनस्पती घेत असताना, तेल तूप घेताना तुम्ही आधुनिक शास्त्राची औषध जर घेत असाल तर बीपीची आणि साखरेची औषधं जी आहे ती वैद्याच्या सल्ल्याने घ्या. कारण काय होतं, त्याचं काम जे आहे ते जास्ती मोठ्या प्रमाणात ती वाढतं तरी किंवा कमी होतं. त्या औषधांची रिॲक्शन जी आहे ती तेला आणि तुपाबरोबर झाल्या कारणानं, तर त्याचा विचार मनात असायला पाहिजे. रक्तपातळ होणारी औषधं असताना तेल तूप कसं घ्यायचं ह्याचा एक विविध नियम असतो. त्या पद्धतीने तुम्ही या गोष्टी करत चला, म्हणजे औषधाचा इफेक्ट किंवा साईड इफेक्ट हा जास्ती होत नाही ना, हे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने बघता येत असतं. त्याच्याबरोबर ही आमलकी नावाची वनस्पती तुम्हाला माहिती आहे, आवळा. तर आवळ्याचं सेवन जर रोज सकाळी तुम्ही करत असाल आणि संध्याकाळी तेलाचं सेवन करत असाल आणि दुपारी तुपाचं सेवन करत असाल तर तुमच्या शरीरातले तिन्ही दोष जे आहेत ते प्राकृत राहतात आणि उत्तम पद्धतीने तुमचं आरोग्य आहे ते मेंटेन होऊ शकतं. एस्पेशली बुद्धिसुट्टी आणि एकाग्रता किंवा बुद्धीची कामं किंवा डिसिजन मेकिंग करणारे जे लोक आहेत ना, त्यांनी या वनस्पतीकडे नक्की लक्ष द्यायला पाहिजे. इथं आणखीन एक वनस्पती तुम्हाला मी दाखवतो, ती म्हणजे आर्द्रक. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, आर्द्रकम सर्व कंदानाम असं म्हटलेलं आलं. पोटामध्ये गेल्यानंतर गोड बनतं, मिरचीसारखं शेवटपर्यंत तिखट राहत नाही. ह्याची सुंठ जी आहे ती अप्रतिम उपयोगी पडते. याचा काढा करायचा आणि त्यात जर एरंडेल तेल तुम्ही घालून पोटात घ्यायला लागलात 6 महिन्याने, थोडंसं पथ्य जर पाळलं तर वात, रक्त, आमवात, संधिवात या सगळ्यासाठी याचा अप्रतिम फायदा होत असतो. तर अशा ह्या काही वनस्पती आहेत की ज्याचा वापर तुम्ही करून घेऊ शकता आणि त्याच्यावर तेल तुपाचं सेवन तुम्ही करू शकता. नागवेलीचं पान हे असंच या पद्धतीने उपयोगी पडतं. निरगुडी अशी उपयोगी पडते, हळद अशा पद्धतीने उपयोगी पडते. तर ह्या सगळ्यांचा वापर जर तुम्ही केला ना तर तुमच्या त्वचाशी संबंधित असलेल्या गोष्टीपासून आतल्या आतड्यापर्यंत सगळं आरोग्य जे आहे ना ते याने मेंटेन करता येत असतं. मस्तिष्क तुमचा चांगल्या पद्धतीने काम करायला लागतो. लोण्यासारखा पदार्थ हा मनःशांती करणार आहे. तेलाची धारा कपाळावरती धरून तुम्ही शिरोधारा करू शकता. कर्णपुरण आणि नस्य करून तुम्ही शरीरातले सगळे आजार घालू शकता. तर तेल तूप लोणी याच्याविषयी जे तुमचे समज होते आणि गैरसमज होते हे या पद्धतीने काढणं गरजेचं आहे. तरीही काहीतरी थोडंसं शेपूट राहतंच मारुतीच्या शेपटीसारखं. तर ह्याच्याविषयी जवळच्या वैद्याकडनं तुम्ही सल्ला घ्यायला पाहिजे आणि त्याच्याविषयीचं पूर्ण ज्ञान करून तुमच्या तब्येतीसाठी त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे. तेल कोणतं वापरायचं, तूप कोणतं वापरायचं हे सगळं बोलून झालं. तर याचा तिघांचाही वापर तुम्ही करून घ्या, म्हणजे तुम्हाला शरीर आणि मनाला तुमच्या त्याचा उत्तम फायदा होईल. घरच्या वृद्ध लोकांनी आणि प्रौढ लोकांनी या गोष्टी कराव्यात, कारण ते घरचे तुमचे खांब आहेत. ते जर चांगले राहिले तर तुमचं संपूर्ण घर चांगलं राहणार आहे. बरोबर आहे सर. सरते शेवटी एक प्रश्न येतो की एक संदेश तुम्ही द्या आमच्या प्रेक्षकांना की तेल तूप लोणी आणि याचा आयुर्वेदाशी कसं सांगड घालावं आणि आधुनिक शास्त्राशी सुद्धा कसं सांगड घालावं याबद्दल जरा काय करायचं. खाण्यापिण्याशी कोणती शंका आली तर फक्त एक कल्ली विचार करायचा नाही. होमिओपॅथी काय म्हणते लक्षात घ्यायचं, नॅचरोपॅथी काय म्हणते लक्षात घ्यायचं, आधुनिक शास्त्र काय म्हणतं लक्षात घ्यायचं. नेटवरनं त्याच्याविषयीचे रिसर्च बघायचे आणि नंतर वैद्याकडे जाऊन त्याचा सल्ला घ्यायचा. असं जर केलं ना तर वेगवेगळ्या शास्त्रांच्या ज्या वेगवेगळ्या मर्यादा आहेत त्या स्पष्ट होतात. वेगवेगळ्या शास्त्रांनी सांगितलेले जे गुणधर्म आहेत त्याचा तुम्हाला उपयोग करून घेता येतो आणि तुम्ही कुठं आहात हे तुम्हाला समजतं. आणि भारताचं योग आणि आयुर्वेद हे शास्त्र किती प्रभावी आहे, त्याची गरिमा काय आहे हे तुमच्या लक्षात यायला लागेल. कारण एक कल्ली वागू नका, अष्टावधानी व्हा, वर्साटाईल व्हा, तर तुमच्या आरोग्यावरती त्याचा निश्चित चांगला परिणाम येईल, शारीर आणि मानस. फारच सुंदर आणि सविस्तर अशी माहिती सांगितली सर. आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांच्या मुलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार. प्रेक्षको, आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आमच्या सोशल मीडियावरती जे आहे helloDoctor2026@gmail.com. आम्ही यूट्यूब, फेसबुक आणि एक्सवर सुद्धा उपस्थित आहोत. वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.
तेल तूप लोणी आणि आयुर्वेद समज गैरसमज श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड नातूबाग गणपती जवळ पुणे 411030 शाखा पुणे मुंबई कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774919193 आणि 9595810727 ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com